ओल्ड गोवाच्या सिटी न्यूज गोवा आणि शिवोलेच्या शब्दशारदा परिवारावतीन मोरजेचे ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती शिरोडकर हांचो भोवमान केलो। ह्या वेळार ओल्ड गोवाचे समाजसेवक ॲडव्होकेट शैलेश गावस, वास्कोचे समाजसेवक मुन्नालाल हलवाई, हेर सोशल मिडिया तशेंच सत्कारमुर्ती पत्रकार निवृत्ती शिरोडकर हांचे कुटुंब हजर आशिल्ले। समाजसेवक ॲडव्होकेट शैलेश गावस हांच्या हातान पत्रकार निवृत्ती शिरोडकर हांचो शाल, श्रीफळ, फुलांचो तुरो आणि स्मृतिचिन्ह दिवन भोवमान केलो। सुरवातीक शब्दशारदा परिवाराचे कमलाकर हरमस्कर हांणी सूत्रसंचालन केले आणि पत्रकारांक काम करतना कश्यो अडचणी येतात हाचो थोडक्यान आढावो दिलो। एका पत्रकारान दुसऱ्या पत्रकाराची दखल घेवन ताचो भोवमान करप ही घटना दुर्मिळूच अशें सोशल वर्कर ॲडव्होकेट शैलेश गावस हांणी फुडें म्हळें। पत्रकार निवृत्ती शिरोडकर हांणी ह्या भोवमानाक उत्तर दितना सांगलें की प्रिंट मिडिया आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया हांच्यान जरी सर्त आसली तरी दोनूय माध्यमां आज म्हत्वाची कामां करतात। अमर हांणी शेवटाक आभार व्यक्त केले। मारुया एक नजर। नमस्कार। आज आम्ही बसले हांगासर आमचे मोरजेचे पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या सत्कारा निमित्त आज ओल्ड गोवासून सिटी न्यूज गोवा हे संस्थेन आणि शब्दशारदा परिवार या संस्थेन या सत्काराचे आयोजन केल्लें आसा। सत्कार म्हणजे एक बरी गोष्ट। ते सत्कार कोणाचे केन्ना जायना, सत्कार जातात पूण ते अशे जातात की त्या सत्काराक काही मोबदल्याचे, काही त्यांच्या विचारांचे ध्येय धोरणे आसना अशा मनशाचे खूप सत्कार जातात आणि काही सत्कार इन फेवर असे असतात। आज जो सत्कार आसा हे मोरजेचे आमचे धडाडीचे पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचे कार्य जे आसा ते महान कार्य आसा। आज पेडणे सारख्या गावान म्हणजे त्या एरियेक त्यांचो मोठो दबदबो आसा। सगळीकडे त्यांची चर्चा आसा कित्याक तेंच्यो बातम्यो इतक्यो बऱ्यो आसतात आणि प्रत्येक गजालीचेर ते खंयसरूच कांयच दबाव येनासतना त्या बातम्यांचो एक निष्ठपणे जबाब दितात, बरे भाशेन त्यांचे संगोपन करतात आणि प्रत्येकाक न्याय दिवपाचो त्यांचे कार्य जे आसा ते मोठे आसा। ते प्रॉपर मोरजेतले मोरजेची बातमी म्हणजे तांकां व्हडली। ही मोरजेची बातमी जी आसा ती केन्नाच चुकयना। मोरजी हे तेंचे स्थान, घरूय तेंचे आणि बाळपणूय तेंचे मोरजेंतल्यान आपलो गांव कसो वयर वयचो, कशे गांवाचे संगोपन जावचे आणि त्या गांवान आपले प्रतिष्ठा कशी आसची हे तेंच्यांनी अजून सांबाळल्या। आज जो सत्कार आसा तो खूप महनीय असो आसा। आज ह्यो सिटी न्यूज गोवा यांचे रिपोर्टर फजल तोंचे आमचे दोस्त ते त्यांच्यानी आज एक बरे काम केला। एका रिपोर्टराचो दुसऱ्या रिपोर्टरान सन्मान करप हे कितले महत्वाचे आसा ते दाखोवन दिला। आजकाल अश्यो गोष्टी आसात की जे रिपोर्टर आसात खंयचे म्हणा, आमच्या गोव्याचे म्हणा, देशाचे म्हणा, पण एक रिपोर्टर दुसऱ्या रिपोर्टराक वळखना, त्याच्या कार्याची दखल घेना, असे खूपशे महत्वाचे निर्णय घेतात ते आम्ही पळयल्ले आसा। असे जमाना पण हांव ह्या आमच्या फैजुलाचे अभिनंदन करता की तेंच्यांनी आज निवृत्ती शिरोडकराचो सत्कार करपाचो, सन्मान करपाचो एक प्रयत्न केलो आणि त्यांचा आता सत्कार जाता। तर हांव मागता ह्या व्यासपीठार बसलेले ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक ॲडव्होकेट शैलेश गावस यांका पुष्प देऊन त्यांचो फैजुलाच्या चिरंजीवाक सांगता की त्यांनी
फूल देऊन त्यांचं स्वागत करतो. फूल 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 ॲडव्होकेट शैलेश गावस. धन्यवाद. आमचे दुसरे सन्माननीय अतिथी असतात. मुन्नालाल हेंकाय पुष्प देऊन त्यांचे स्वागत करते. अमोर शिरोडकर अमोराकडे मागता आमचे निवृत्ती शिरोडकर सत्कार मूर्ती यांना त्यांच्यानी पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतो. पुष्प पुष्प त्याचबरोबर आमचे रिपोर्टर फैजूल खंय गेलो तो त्यांना एक पुष्प दिवचो आम्हाला. ओके अमर म्हाकाय बीन पुष्प दिल्यात धन्यवाद. त्याचबरोबर अमराक एक विनंती करता त्यांची जी फॅमिली येयल्ली आसा त्यांची पत्नी त्यांना बी पुष्प देऊन तिचे स्वागत करते. सॉरी सगळ्यांची नावं खबर ना. स्वागताचो कार्यक्रम जाल्लो आसा. आज हांगासर प्रमुख पावणे हांगासर बसलेले आसा. ॲडव्होकेट शैलेश नाईक गावस सॉरी जर ते आज निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार करतले. आज जे ॲडव्होकेट शैलेश गावस जे ह्या गोव्याक लागून काम करतात ते न भूतो न भविष्यती असे काम आजपासून कोणच करू शकना. आसात असे म्हटले जाता की दितालेचे हात हजार पण आणि जे काम करता आसतना आज जे शैक्षणिक धोरणात त्यांच्यानी काम करपाचो प्रयत्न केला. आज प्रत्येक शाळेत जे शिक्षण साहित्य लागता ते दिवपाचो प्रयत्न त्यांच्याकडून जाता. आज कितल्याशाच हायस्कुलांक त्यांच्यानी स्मार्ट टीव्ही दिवपाचो प्रयत्न केला. आजपासून 3-4 हायस्कुलांक त्यांच्या कैलासवासी सौ वासंती विठू गावस या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांच्यानी स्मार्ट टीव्ही दिवपाचो कार्यक्रम केला. आज ते गोव्यान काम करचे करून दक्षिण गोव्यातूय काम करूंक लागल्यात. आज दक्षिण गोव्यात त्यांच्यानी एक रोजरी हायस्कूल नावेली हांकां त्यांच्यानी त्यांच्या हस्ते ट्रस्टा हस्ते जे स्मार्ट पॅनल दिल्यात 2 दिल्यात आणि 2 पॅनल त्यांच्यानी दिवपाचे ठरयल्ले आसा आणि तांकां आश्वासनां दिल्ले आहा. प्रत्येक भुरग्याच्या शिक्षणाक लागून आपण कितें तरी करतलो. आपण आपले ध्येय सोडचो ना. हितून राजकारण ना फक्त समाजकारण आसा ते म्हणटात पण पुढची वेळ कितें आसा ती आमकां खबर ना. तरी आसतना आज ते काम करतात तितूनसून म्हाका दिसता ते
खूप यशस्वी आसात, समाधानी आसात. हांव तांकां सांगता की तेंच्यांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान 2 शब्दां फुडें आपली उलोवणूक उलोवची सत्कार मागीर करी. आयज म्हजें नांव सगळे जाण जाणा. आयज हांगा हजीर आशिल्ले एक वरिश्ठ पत्रकार निवृत्ती बाब शिरोडकर. हांव एक मनापासून गजाल उलयतां. आयज हांव तांकां दुसरे खेप मेळटा. एकदां हांव पेडण्या मेळ्ळोलो. तशें तेंचे कितके तरी न्यूज, कितके तरी तेंचे जे न्यूज जे ते इन गोवान घालता किंवा बाकीच्या चॅनलांनी येता ते हांव पळयतां. काही आमदारांक जे ते प्रश्न करता ते पळयता. जेन्ना हे प्रश्न आमी आयकता पळय तेन्ना आमकां खऱ्यांनी दिसता की बाबा 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी अजून जितो आसा मरोंक ना. कारण हे रिपोर्टर म्हणजे निवृत्ती बाब आसा, आयज उमस्कर बाब आसा, हांगा अमर आसा, फजलूर आसा, अजून कितके तरी रिपोर्टर आमच्या गोंयांत आसा. हे रिपोर्टरां खातीर गोंयच्यो सगळ्यो घडामोडी आमच्या जनतेपर्यंत पावता आनी ती सत्य परिस्थिती पावयता. हेज्या खातीर हांव मनापासून निवृत्ती बाबाचे आनी ताच्या बरोबर तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. इवन तुजे बी. सो उलोवचो कांय ना चड. हांव मागतां ह्या बऱ्या दिसा म्हणजे एक रिपोर्टर दुसऱ्या रिपोर्टराक आपयता. म्हणजे एका प्रोफेशनान 2 मनीस असता. एक मनीस दुसऱ्या मनशाची कामगिरी पारखता आणि एक असो निश्चय करता की हय ह्यानी खऱ्यांनीच बरें काम केलां आणि त्याचो सत्कार, त्याचो सन्मान हो जावचो. आयज हांव मागतां ह्या तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांकडे तुमच्या वाठारांत जितके रिपोर्टर्स आसा पळय अशें आपोवन त्यांचो सत्कार करचो. ज्या कारणान त्यांच्या भितरली जी माणुसकी आसा, जी सत्या खातीर झगडपाची जी जिद्द आसा ती खंय तरी शाबूत उरतली आणि आमच्या पर्यंत, आमी सामान्य लोकांपर्यंत जे गोंयांत खऱ्यांनीच जे कितें वायट घडटा, जे कितें बरें घडटा, जे अनैतीक घडटा, नैतीक घडटा ते आमच्या पर्यंत पावतले. आयज हे 2 शब्द म्हाका उलोवपाक दिल्या बद्दल हांव आमचो फजलूर भाई हेका देव बरें करूं म्हणटा. तशेंच हांगा आयिल्ल्या बद्दल आमचो सिनियर पत्रकार निवृत्ती बाब हेकाय देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे समाजसेवक हांगा बसलेले वास्कोच्यान येयल्ले मुन्ना हलवाई हेंकाय हांगा येयल्ल्या बद्दल देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे वरिश्ठ पत्रकार उमरस्कर बाब तेकाय देव बरें करूं म्हणटा. आनी हांव कितें चुकी जाल्यार माफ करा, कित्याक हांव फर्स्ट टायम अशें कोणाच्या हितून तरी उलयतां. थँक्यू. धन्यवाद शैलेश सर. आज तुम्ही एक पत्रकारा भितर जे कितें शिस्ता आणि पत्रकारांनी कितें करपाक जाय, कसो पत्रकारांनी पत्रकाराचो सन्मान करूंक जाय हे तुम्ही 2 शब्दांत सांगितल्या बद्दल तुमचे धन्यवाद. आणि पहिले आमी आतां सत्कार करूया आणि मागीर तर हांव तुमकां विनंती करता की निवृत्ती शिरोडकर तुम्ही बांगडा राव रे अमर तू अमर सगळे रिपोर्टर्स आहेत. अमर चल 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 आज सगळं हात द्या, असं हात द्या, फजलूर हात द्या. तुम्ही
कसं नाही पहिली सुशकाच पसंत केली. धन्यवाद सर. तुम्ही सिटी न्यूज गोवा आणि शब्द परिवार शिवोली ह्या संघटनेतर्फे निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार केलो. तो सत्काराचे एक आश्चर्य म्हणजे राती कळ्ळें की आज सत्कार आसा निवृत्तीचो म्हणून आणि कोणाकूच सांगिनासतना कोणाकूच आमंत्रण दिनासतना हो कार्यक्रम हांगासर पार पडलो. ताका लागून आज दनपारां मुद्दाम म्हणून शैलेश सरान फोन केलो आपण थंय आसतलो तुमी येवपाक जाय. तेंचे बी धन्यवाद. आणि हांव आतां एक रिक्वेस्ट करता ते निवृत्ती शिरोडकर हे फक्त एक रिपोर्टरच न्हू, ते मोठे साहित्यीक आसात. तेंच्यांनी अशी कितलीशीच तरी पुस्तकां बरयल्यात जे साहित्य आसा तेंचें लेखन आसा ते मोठें आसा. इतल्याच गोंयच्यो ज्यो लेडीज कलाकार आसा, महिला कलाकार आसात तेंच्यांनी एक 2-3 बुकां छापून तेंच्या मुलाखती घेवन बुकां छापून त्यांनी जनते समोर त्यांची एक दवरलेली आसा. त्याच प्रमाणे इतर साहित्य लेखन तेंच्यांनी केल्लो आसा. अनेक सत्कार तांकां लाभलेले आसात. दिल्ली सारख्या हितून स्टेटीज तेंच्यांनी नाटकां व्हरोन संस्थेक तेंच्यांनी प्रायजां घेतलेली आसात. असे ते बहुमूल्य असे पत्रकार, फक्त नाव त्यांचे पत्रकार म्हणून आसा आणि फक्त ते साहित्य लेखनान तेंचे बरेच मोठे कार्य आसा. त्यांना हांव निवृत्ती शिरोडकर कडेन मागता तेंच्यांनी सत्काराक उत्तर दिवं. नमस्कार. शब्द शारदा परिवार आणि सिटी गोवा न्यूज या माध्यमातून आज माझा या ठिकाणी सत्कार करण्याचं जे औचित्य साधून या ठिकाणी घरगुती आणि आपल्या सगळ्या कुटुंबासोबत जो सत्कार केला त्या सत्काराला उत्तर देताना मी एवढंच सांगेन की सर्व धर्म समभाव जर कोण जपत असेल तर आपले सिटी न्यूजचे जे प्रमुख आहेत ते मानत असतात. आणि अनेकांची भाषणं ऐकतो की प्रत्येक धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी भाषणे आम्ही ऐकली आहेत. परंतु सर्व धर्म समभाव कसा असतो ते कृतीतून आपले सिटी न्यूज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आपले कमलाकर हुंडसकर हे कित्येक वर्षापासून पत्रकार आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी अनेक अन्याय सहन केलेला आहे. त्यांच्यावर अनेक वेळा अन्याय झाला आहे. परंतु त्यांनी आपल्या पत्रकारितेतून समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम केलं. आणि आज या ठिकाणी जो सत्कार जे ज्येष्ठ आपले ॲडव्होकेट आहेत शैलेश गावस्कर त्यांच्या हातून हा माझा सत्कार होतो हे माझं परम भाग्य म्हणावं लागेल. कारण गावस यांचं जर कार्य आपण बघितलं जर एखाद्या आमदाराला जमणार नाही. देणारे खूप असतात आणि घेणारे खूप आहेत. आम्ही म्हटलं आपल्या गोव्यात अनेक उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, परंतु सर्वांना देण्याची जाणत नसते. परंतु शैलेश गावस आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या सौभाग्यवती जे कार्य करत आहेत ते कार्य खरं म्हणजे आमदारांनी करावं लागेल, सरकारने करायचं असतं. परंतु सरकार कुठेतरी कमी करतो. त्यामुळे असे सामाजिक कार्यकर्ते पुढे येतात आणि अशा गोष्टी करतात. शैक्षणिक म्हणा, आरोग्य सेवेविषयी ते काम करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे खरंच अभिनंदन करतो. आणि त्यांचं ते काही भविष्यात एखादं स्वप्न असेल, आशा आकांक्षा असेल ती पूर्ण हो अशी आपल्या सर्व धर्म समूह मानणारे आपले सिटी न्यूजचे सर्व त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांचंही कार्य असंच राहू दे. खरं म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामध्ये आता फरक मला तर हल्ली जाणवत नाही. कारण आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया आता काय घडलं ना ते लगेच दाखवलं जातं. परंतु प्रिंट मीडिया ही उद्या कळणार काय घडलं असेल. परंतु आता काही जर सायन्स बुलेटिन काढत असतात किंवा ब्रेकिंग देत असतात. परंतु जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ती इलेक्ट्रॉनिक मीडिया काय सत्य आहे ते सरळ दाखवते, लाईव्ह दाखवलं जातं.
आणि ते कार्य आपले सुरुवातीपासून कमलाकर हुंबरसकर आपल्या शब्द शारदा या YouTube चॅनलवरून दाखवत आहेत. शिवाय त्यांचं पूर्वी एक दैनिक निघायचं मला वाटतं ते शब्द शारदा म्हणून साप्ताहिक यायचं. त्यामध्ये अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. आपल्या समाजामध्ये जर एखाद्या वेळी अन्याय होत असेल तो अन्याय दूर कसा निघेल याविषयी ते काम करत असतात. आजची पत्रकारिता आणि पूर्वीची पत्रकारिता, आता हल्ली पत्रकारिता आपण म्हणत असतो की लोकमान्य ठिकाणची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता म्हणजे खूप फरक आहे. याच्यामध्ये स्पर्धा आलेली आहे. जे वृत्तपत्र चालवतात त्या मालकावर कुणाचा तरी राजकीय नेत्यांचा दबाव असतो आणि त्यामुळे एखादा जर विषय जनतेपर्यंत पोचवायचा किंवा लोकांपर्यंत पोचवायचा चांगला विषय असेल तर तो कुठंतरी जाऊ शकतो. अशी अनेक प्रकरणे आहेत. अनेक आज आपण बघत असतो सगळीकडे डोंगर कापले जातात. डोंगर कापून आपला निसर्ग नष्ट केला जातो. पर्यावरणाची ऱ्हास केली जाते. किनारी भागात बघितलं तर सगळीकडे ध्वनी प्रदूषण आहे. त्याच्यावर कुणाचं सरकारचं नियंत्रण नाही आणि तक्रार कोणी करायची हा विषय असतो. आणि आजकाल अशी सर्वांची एक बाजू असते की पत्रकाराने तो आवाज करायचा, पत्रकाराने ती तक्रार करायची. परंतु आज जर एखाद्या वर्तमानपत्रात आपण काम करत असेल तर एखादा आपला संपादक असेल, त्याच्यावरती कोण असेल, कोणी तक्रार केली त्याची नावं टाका. हल्ली लोक नावं द्यायला मागे पुढे करतात. तक्रारही लेखी स्वरूपात देत नाही. तुम्ही कधीतरी म्हणता की इकडं काहीतरी वाचतं, इकडं आवाज येतो, तिथं तुम्ही जा. घटनास्थळी गेला तर तिथं कोणी बोलायला तयार नसते. परंतु काही जी इलेक्ट्रॉनिक मीडिया असते ती बाहेरून न्यूज घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. आणि खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आपली प्रिंट मीडिया याच्यामध्ये समतोल दोघांचा राखून जर आपली ही जी लोकशाही आहे, लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ म्हणत असतो, की जर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया एकत्रित येऊन जर काम केलं तर भविष्यात जे राजकर्ते काही आपल्याला नको असल्याप्रमाणे वागत असतात त्यांना जर आपण वठणीवर आणण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडियाच प्रमाणे आपण प्रिंट मीडिया करू शकतो. आज खरं म्हणजे मला आनंद होतो. सिटी न्यूज कधी आपली आणि तशी प्रत्यक्ष ओळख झाली नव्हती. अनेक वेळा मी त्यांना काही पेडणे तालुक्यातले व्हिडिओ असेल तर त्यांना पाठवत होतो. तरी ते चांगले बोलतात आणि हेच आपलं असं चाललंय तसं चाललंय, कधीतरी भेटूया. मलाच वेळ नव्हती आणि मागे एकदा असाच मला अपघात झाला. त्या अपघातामुळे मी हल्ली पत्रकारितेपासून जरा दूर गेल्याचं असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु मी ऑनलाईन पद्धतीने काम माझं सुरू असतं. परंतु आता नवीन पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करणार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आपले कमलाकर हुंबरसकर आहेत ते खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात काम करत असतात. त्यांनी खरं म्हणजे शब्द शारदा हे त्यांचं चॅनल आहे, YouTube चॅनल आहे. त्यामध्ये अनेक फॉलोअर्स आहेत. आपण ते किती कमवतात त्याला महत्व नाही, ते कसे लोकांच्या जे अन्याय झालेला असतो तो लोकांसमोर असं मांडतात त्याला महत्व आहे. खरं म्हणजे जे पत्रकार, काही पत्रकार मी म्हणेल, काही पत्रकारांना फक्त एक कार्ड पाहिजे, प्रेस म्हणून त्यांना नाव पाहिजे, काम काही करायचं नाही. येणार मंत्र्यासमोर म्हणा किंवा एखाद्या आमदारासमोर एखादी सभा असेल तर तिथं बसणार, बातमी उद्या येईल की नाही त्यांना काय माहित नाही, असे काही पत्रकार आहेत. त्यात तिथं कुठंतरी जे आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत त्याने कंट्रोल आणला पाहिजे. खरंच आपल्या परिसरात ते पत्रकार आहेत की विनाकारण लोकांना वेगळ्याच मार्गाने पाठवतात, त्यावर आवाज उठवण्याची गरज आहे. मी या माध्यमातून एकच सांगेन की एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर आम्ही पुढे असणार, पत्रकार म्हणून सदैव पुढे असेल. गोव्यात कुठेही प्रसंग आला तर मी असणार. आणि खरं म्हणजे मला वेळ या पत्रकारिता देण्याचं मुख्य कारण म्हणजे माझी या ठिकाणी मिसेस आहे सौभाग्यवती आणि आपली फुल फॅमिली आलेली आहे, साडू आहेत, मेवणी आहेत. खरं म्हणजे मला त्यांना वेळ द्यायला वेळ मिळत नाही. कधी कधी आम्ही रात्रीचे 12, 2 वाजता, 3 वाजता पहाटेपर्यंत पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असतो. तो घरच्या मंडळींना वेळ द्यायला आम्हाला जमत नाही. आणि गावात पत्रकारिता करणे आणि शहरात करणे खूप फरक असतो. शहरात डेस्कवर बसत असतात, तिथून त्यांना काहीतरी बातम्या मिळतात. परंतु गावात पत्रकाराला त्या घटनास्थळी जावं लागतं, तिथं जावं लागतं, लोकांचा शिव्या घ्याव्या लागतात.
हे आम्ही अनुभव घेतलेले, अनेक अनुभवातून आम्ही पुढे आलेलो आहोत. ज्यावेळी आम्ही पत्रकारिता क्षेत्रात आलो त्यावेळी कुठं फॅक्स नव्हता, त्यावेळी फोनवर असं इंटरनेटवर ते असं काही नव्हतं. आम्ही बातमी कागदावर लिहायची, मोर्जीहून आम्ही पणजी यायचो. सकाळी घटना घडली तर संध्याकाळी ती घटना घडायची, परंतु संध्याकाळी परत पणजीला जायचं. त्यावेळी जास्त पैसे मिळत नव्हते, परंतु त्यामुळे जे काम करण्याची पद्धत होती त्याला महत्व होतं. फोटो मारायचे आम्ही, आता मोबाईलवर फोटो मिळतात किंवा सोशल माध्यमातून अनेक फोटो घर बसल्या आपल्याला मिळू शकतात, परंतु सोशल माध्यमातून जे काही फोटो व्हिडिओ प्रसारित जातात त्यावर आपण अंकुश ठेवला पाहिजे. त्यात खरीच ती घटना खरोखर आहे की विनाकारण काही सामाजिक कार्यकर्त्यांना दोषी ठरवण्यासाठी एखादा विघ्न संतोषी असतो, तो विनाकारण वेगळे व्हिडिओ पाठवतो, वेगळी न्यूज करून सोशल माध्यमावर पाठवतो. त्या सोशल माध्यमावर सुद्धा सर्व आम्ही पत्रकारांनी किंवा आमचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ आहेत, शैलेश गावस ॲडव्होकेट, त्यांनी अशा व्यक्तींनी लक्ष द्यायला हवं. आणि एखाद्या वेळी आम्ही चुकत असतो त्यावेळी नागरिकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी काहीतरी चुकलेले आहे. जर वाचक हुशार असेल तर पत्रकार सुद्धा जास्त काही हे करू शकत नाही, त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. ते काम आम्ही करावं. आणि आपले सिटी न्यूजचे मुद्दाम या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शब्द शारदा आणि त्यांची आणि आमची मैत्री खूप वर्षापूर्वीची. पूर्वी ते शिवोलीला राहायचे, मोर्जीत त्यांची भेट व्हायची. हल्ली कुठंतरी आम्ही दूर गेल्यासारखं वाटतं. आणि कालच मला हे सिटी न्यूज म्हणत होते की शब्द शारदा येणार, शब्द शारदा. मग मला अचानक झालं की कमलाकर उंबरसकर असतील आणि ते आज त्यांची भेट झाली. गावस सर आले, आपले अहमद या ठिकाणी आहेत तेही आले. सरकारासाठी आपली फॅमिली आली. आपली या ठिकाणी एक रंग शारदा आहे, नम्र चेतना नाईक, ती या ठिकाणी मुद्दाम आली. मी सर्वांचे आभार मानतो. आपले पत्रकार अमर या ठिकाणी आहेत, कमलाकर उंबरसकर दुहेरी, आणि ते आज त्यांची भेट झाली. गावस सर आले, आपले अहमद या ठिकाणी आहेत तेही आले. सरकारासाठी आपली फॅमिली आली. आपली या ठिकाणी एक रंग शारदा आहे, नम्र चेतना नाईक, ती या ठिकाणी मुद्दाम आली. मी सर्वांचे आभार मानतो. आपले पत्रकार अमर या ठिकाणी आहेत, कमलाकर उंबरसकर दुहेरी भूमिकेत सध्या आहेत, सूत्रसंचालनही करतात आणि त्या ठिकाणी चित्रीकरण चालू आहे. हे सर्व या आपल्या सिटी न्यूज कमिटीचे आभार मानतो. आणि सर्व धर्म समभाव असाच त्यांनी यापुढे चालू ठेवावा. आणि शैलेश गावस यांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकारांना एका व्यासपीठावर आणावं, परंतु पत्रकारांच्या काही समस्या असतील त्या समस्या जर सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. अनेक समस्या आहेत पत्रकारांना. तसं जे पार्ट टाइम बिझनेस करतात किंवा पत्रकारिता करतात त्यांना काही मिळत नाही. मानधन किती, मला वाटतं 2,000 किंवा 3,000 मानधन असेल महिन्याला एका वृत्तपत्रात काम करत असेल तर पार्ट टाइम साठी. आणि जे कोण फुल टाइम करतात त्याला किती 15-20 हजार असू शकेल. या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या कोणी ऐकून घेत नाही. 3,000 साठी सुरुवातीला मला वाटतं मी काम करताना 300 रुपये महिन्याला काम केलेलं आहे. मानधन फक्त 300 रुपये मिळत होते. लोकांना वाटतं की हे पत्रकार खूप, त्यानं काय पत्रकारांना मिळते, खुर्ची समोर असते. केंद्रीय सभा असो, मंत्र्याची सभा असो किंवा आणि कुणाची, त्याला एक खुर्ची असते. ती खुर्ची झाल्याशी मतलब. आणि दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्याची किंवा त्या आमदाराची एखादी बातमी आली तर बस, दुसऱ्या दिवशी जर त्याची विरोधात बातमी आली तर तोच उलट हे करतो, पत्रकारांना दोषी ठरवत असतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे थांबवण्यासाठी आता असे शैलेश गावस सारखे ॲडव्होकेट आणि नवीन कार्यकर्ते येत आहेत. सोशल माध्यमातून अशा अनेक समस्या वाचा फोडली जाते आणि नवीन कार्यकर्ते तयार होतात. एखाद्यावर अन्याय झाला तर पेपरवर न बातमी येण्या अगोदर सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. आणि हे खरी म्हणजे जमेची बाजू आहे. सोशल माध्यमातून जे आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया काम करतात की त्यांनी याही पुढे काम करावं. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जेवढं प्रिंट मीडियासाठी हे आहे स्थान, तेवढंच इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्थान आहे, एवढं मी सांगतो. आणि माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद पत्रकार निवृत्ती शिरोडकर. पत्रकार कसे असतात, काय असतात आणि आपलं जीवन कसं व्यतीत करतात ते त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि ते सांगताना त्याने आपण स्वतः किती त्रास काढले आणि आपण कसा घडलो याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आता सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया
याच्यामध्ये फरक जाणवतो. पण आता असं झालेलं आहे, सोशल मीडियावाल्यांना प्रिंट मीडियावाले नको आहे. काहीतरी गोयल आमच्या एक संस्था आहे, एक सरकारी नोंद झालेली संस्था, नावाची संस्था आहे. बरेचसे प्रिंट मीडियाचे पत्रकार आणि आपले याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार त्यात जॉईन झालेले आहेत. पण त्यांनी या दिवसात अशी हवा केलेली आहे की जे सोशल मीडियाचे पत्रकार आहेत, डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत, ते आमच्यामध्ये नको आहेत, त्यांना व्यासपीठच द्यायचं नाही, असा त्यांचा हेवा आहे. आज पाहायला गेलो तर असं होतं, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ते म्हणतात आमचा मोठा चॅनल आहे, आम्ही मोठ्या चॅनलचे एक पत्रकार आहोत, मोठ्या चॅनलचे आम्ही एक रिपोर्टर आहोत. आणि सोशल मीडियाचे पत्रकार रिपोर्टर हे रिपोर्टरच नाही, त्यांना का स्थान द्यावं असा मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आता मोठा गाजत आहे. मी सर्वांना विनंती करतो, सोशल मीडिया ही आता सध्या ग्रेड झालेली आहे, डिजिटल मीडिया ही ग्रेड झालेली आहे. आज जे मोठमोठे चॅनल आहेत ते युट्यूबचा, फेसबुकचा सहारा घेऊन आपला चॅनल वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सांगतात आपला मोठा चॅनल आहे. पण त्यांची स्थिती अशी झाली आहे, तो चॅनल जो आहे आणि डिजिटल मीडियाचे जे चॅनल आहेत ते बरोबर आहे. जे त्यांना लाखो सबस्क्रायबर किंवा पाहणारे असतात, तेवढेच पाहणारे डिजिटल मीडियाचे असतात. म्हणजे असं कोणीही भेदभाव करू नये, कारण मीडिया ही मीडिया आहे, हे सर्वांनी लक्षात घेऊन राहिलं पाहिजे. आणि मी आता विनंती करतो की आमच्यामध्ये समाजसेवक मुन्नालाल बसलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. ते एक समाजसेवक आहेत, वास्कोमध्ये राहतात, समाजासाठी ते बरं काम करतात, नाव आहे. मी त्यांना विनंती करतो 2 शब्द सांगा. आयज म्हाका येवन म्हाका बरें लागलें. हांव फर्स्ट टायम अशें पळयलां की एक पत्रकार दुसरे पत्रकाराक फेलिसिटेशन करता, सत्कार करता. अशें सदांच एक पत्रकार दुसऱ्या सत्काराक फेलिसिटेशन करपा जाय. आनी आमचो सुरेश गांवस तेणी एक बरें सपोर्ट केलें तांकां आनी बरे भशेन सगळ्यांक आपण सगळे एक सत्कार करून म्हाका बरें लायक केलें. सध्या तुम्हाला विनंती करता की त्यांच्यानी आभार मानचे. नमस्कार, देव बरें करूं बसकर बाब. तुमी म्हाका आपयले आनी हांगा 2 शब्द उलोवपाक लायले म्हणून आभार व्यक्त करताना तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. एडवोकेट शैलेश गांवसाक की तेंच्यांनी हांगा येयले आनी उपस्थित लायले. निवृत्ती सराक आभार व्यक्त करता की तेंच्यांनी येयले आनी आमचे कडल्यान सत्कार घेतले तुमी. आनी मुन्नालाल हलवाईक सुद्दां हांव अभिनंदन म्हणटा की तुमी आयले. पत्रकारी जे म्हणटा की तेन्ना निवृत्ती सरान बी म्हणलें आनी सर आमचे बेरिस्टर पत्रकार मस्तरान सुद्दां म्हणलें की डिजिटल मिडिया बद्दल उलयली. डिजिटल मिडिया इज अ प्लॅटफॉर्म ती जाल्ली आसा की ती आयज प्रेजेंट आसा आनी इन फ्युचर सुद्दां तीच आसा. कित्याक खंय तरी सोशल मिडिया, डिजिटल मिडिया ही एडवान्स लोकां कडेन पावता आनी बातमी आमची एडवान्स येता. आनी पत्र आनी प्रिंट मिडियाची पळयत जाल्यार दुसरे दिसा येता आनी व्हडले चॅनल म्हणटा की आमी व्हडले आसा म्हणून, पण तेंची बातमी संध्याकाळी पडटा, सांजची पडटा, पण आमची बातमी ती ऑन द स्पॉट पडटा. सो परतच हेच म्हणटा की आमकां भेदभाव करप ना, आमकां वांगडा धरप आनी आमचे फुडें तुमचे बरोबरच आसात आनी तुमचे बरोबर रावंक हांव सोदता. देव बरें करूं, तुमी सगळे बरें हांगा येयले म्हणून आनी म्हाका हांगा उलोवपाक जाय. व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांचे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश गावस, सत्कारमूर्ती शिरोडकर, तुमचे मुन्नालाल आणि तुम्ही सगळे बसलेले
त्यांची शिरोडकर यांची फॅमिली, त्यांचे सगळ्यांचे आणि सगळे आमचे फ्रेंड सर्कल त्यांचे हांव सगळ्यांचे आभार मानता आणि हो सत्काराचो कार्यक्रम कसलो आशिल्लो. धन्यवाद.